बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नमस्कार, मी ज्ञानदा कदम। बुलेटिनच्या सुरुवातीला एक इंटरेस्टिंग बातमी आहे। अमृता फडणवीस आणि ठाकरे कुटुंबियांनी एकाच विमानाने प्रवास केल्याचं कळतंय। अनंत अंबानींच्या प्री वेडिंगसाठी या ठाकरे कुटुंबियांनी आणि अमृता फडणवीसांनी एकाच विमानातून प्रवास केल्याची माहिती आहे। मुंबई ते जामनगर या एकाच विमानामध्ये रश्मी ठाकरे आणि अमृता फडणवीस होत्या। अनंत अंबानी यांचं प्री वेडिंग नुकतंच जामनगरमध्ये पार पडलं। 3 दिवस बडे राजकीय नेते सेलिब्रिटी यांची जामनगरमध्ये मांदियाळी होती। ठाकरे कुटुंब या सोहळ्यासाठी उपस्थित होतं आणि मुंबईवरनं जामनगरला जे विमान गेलं त्या एकाच विमानामधनं अमृता फडणवीस आणि ठाकरे कुटुंबियांनी एकत्रित प्रवास केला असल्याची माहिती मिळतेय। वैभव परब आपल्या सोबत आहेत। वैभव, एकाच विमानाने जरी ही सगळी मंडळी गेलेली असली तरी ह्यांच्यामध्ये काही संवाद झाला का, काही बातचीत झाली का, प्रवासाचे अपडेट्स काय मिळतात? ज्ञानदा, स्वाभाविक आहे ज्या वेळेला हे दोन दिग्गज कुटुंबीय एकत्र जेव्हा प्रवास करतात तेव्हा नक्कीच त्यांच्यामध्ये संवाद झालाच असेल। कारण का ज्या पद्धतीनं यांचा हा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय किंवा जो समजतोय त्याची पडद्यामागची कहाणी अशी आहे की 29 तारखेला सायंकाळी 7:30 वाजता जवळपास अमृता फडणवीस देखील जामनगरला निघाले होते आणि ठाकरे कुटुंबीय देखील जामनगरसाठी निघाले होते अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंगसाठी। परंतु त्याच वेळेला अमृता फडणवीस यांच्याकडे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात लगेज होतं आणि ते त्यांच्यासाठी जे विमान करण्यात आलं होतं त्या विमानात राहणं जोगं नव्हतं, त्यामुळे त्यांना दुसऱ्या विमानानं प्रवास करावा लागत होता। आता दुसरं विमान लागोपाठ होतं ते उद्धव ठाकरे यांचं, त्यामुळे अमृता फडणवीस यांनी एव्हिएशनला विनंती केली की मला जे उपलब्ध विमान आहे त्या विमानानं मला जामनगरला जाऊ द्या। परंतु एव्हिएशनने ठाकरे कुटुंबियांची परवानगी घेतली की आम्ही असं कुठल्याही पद्धतीनं विमान आपल्याला अलॉट करू शकत नाही, आम्हाला त्या कुटुंबियांची परवानगी घ्यावी लागेल। त्याच पद्धतीने एव्हिएशनने तातडीनं ठाकरे कुटुंबियांची परवानगी घेतली आणि त्यांना सदर घटना आहे ती कळवली आणि सांगितलं की अमृता फडणवीस यांचं ही अडचण झालेली आहे तर त्यांना आपल्या विमानाने पाठवावं लागेल, तर आपल्यासाठी ते मंजूर आहे का? तर ठाकरे कुटुंबियांनी कुठल्याही प्रकारचा नकार दिला नाही, तर त्यांनी आपल्या या विमानात सामावून घेतलं आणि त्या अमृता फडणवीस, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे असा हा चौघांचा प्रवास होता मुंबई ते जामनगर पर्यंतचा। त्यामुळे नक्कीच स्वाभाविक गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्ष आपण जे पाहतोय महाविकास आघाडी झाल्यापासून ते महायुती होईपर्यंत ज्या पद्धतीनं अमृता फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबियांवर टीका केली होती, कधी उद्धव ठाकरेंनी देखील अमृता फडणवीस यांचं नाव न घेता टीका केली होती। त्यामुळे या दोघांमधला राजकीय दुरावा आहे तो कमी झालाय का असा सवाल आता इकडे उपस्थित होतोय। आणि गेल्या अनेक दिवसांपासून ज्या काही बातम्या पाहायला मिळतात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने की पुन्हा एकदा हे एकत्र येण्याची शक्यता आहे का, तर कुठेतरी या दोघांमध्ये मतभेद जे काय होते ते दूर झालेत का अशी आता चर्चा आहे ती राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। कारण का एकदम टोकाचे परस्पर विरोधी पुन्हा एकत्र एकाच विमानाने प्रवास करतात तर स्वाभाविक आहे ज्ञानदा यांच्यामधले मनभेद जवळपास मिटलेले असतील, त्यामुळेच हा प्रवास घडला असेल असं म्हणायला आपल्याला हरकत नाही। परंतु यातली सत्य परिस्थिती स्वतः उद्धव ठाकरे किंवा अमृता फडणवीस कधी ना कधी माध्यमांसमोर येऊन सांगतीलच। परंतु एक मात्र आपल्याला निश्चित पाहायला मिळतं ज्ञानदा की राजकारणात कधीच कोण कोणाचा दुश्मन राहत नाही आणि मनं मिळली की आपोआप मग बाकीच्या इतर गोष्टी आहेत त्या जुळायला सुरुवात होतात असंच इथं म्हटलं पाहिजे ज्ञानदा। धन्यवाद वैभव या माहितीबद्दल। आणि यानंतर विविध घडामोडींचा आपण घेणार आहोत वेगवान आढावा। 14 किंवा 15 मार्चला लोकसभेच्या निवडणुकीची